पुलिस यहाँ पे बंदोबस्त आपको बता दें कि पूरा घर और महाराष्ट्र सरकार यानी फडणवीस सरकार वहाँ पे आती हुई नजर आ रही है। ये यूपी वाला पैटर्न जो है वो आज कारवाई केली आहे, काय दक्षता घेण्यात आली कारवाई करताना? कारवाईच्या पूर्वी म्हणजे आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या उचित कलमांमुळे आम्ही त्यांना नोटिसेस दिलेल्या होत्या. त्या नोटीसचा जो अपेक्षित असलेला खुलासा आहे, जो कायद्याला अनुसरून असला हवा, तो त्यांनी बिल्डिंग परमिशन असेल, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट असेल आम्हाला दिलेला नसल्यामुळे त्या मालमत्ता या अनधिकृत ठरलेल्या होत्या. अनधिकृत ठरल्यामुळे आम्ही आज त्या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो होतो. पण मधल्या काळामध्ये संबंधित जे मालक आहेत या जागेचे आणि ज्यांनी इथे स्ट्रक्चर केलेले ते हायकोर्टमध्ये गेले. मान्य उच्च न्यायालयामध्ये त्यांनी मुदतवाढीसाठी आणि स्टे ऑर्डरसाठी मागणी केलेली होती. परंतु मान्य उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यास वा त्यांना कुठलाही इंटरिम रिलीफ देण्यासाठी स्टे ऑर्डरच्या स्वरूपात नकार दिलेला असल्यामुळे आज आमची 24 तासाची मुदत पूर्ण झालेली होती. आज आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो होतो आणि निष्कासन करतोय. या ठिकाणी महानगरपालिकेचे साधारण 150 अधिकारी कर्मचारी आहेत, तर पोलीस विभागाचे साधारण 120 अधिकारी कर्मचारी आहेत.